वाकून बघते डुम्या. अगं बाई हसलं हसलं ऐक काय हसलं. नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत. आज आहे मंगळवार आणि आता मी निघाली आहे कोल्हापूरला. 1-1:30 वाजत आलेले आहेत आणि बॅग वगैरे भरले बाकीचं सगळं. आणि काल विनू सकाळीच गेलेला आहे. मला सकाळी जाम झोप आली कालचं पूर्ण सगळं. म्हणजे मी म्हटलं की निवांत मी दुपारी जाते, कारण माझा आजचा दिवस राहण्याचं होतं कोल्हापूरमध्ये. पण ते जे काम आहे त्याच्यासाठी म्हणजे एक कंप्लीट झालं आणि दुसरं जे आहे ते अजून 8-10 दिवस जाणार. मग म्हटलं की परत जेव्हा येणार आहोत सचिन आणि मी तेव्हा ते काम कंप्लीट करू. म्हणून आजचीच तिकीटं काढली, कारण गुरुवारी लक्ष्मीचं जे व्रत आहे मार्गशीर्ष महिन्यातलं महालक्ष्मीचं, तर ते उद्यापन करायचं, त्यामुळे उद्याची तयारी करायची आहे मला. मग आज म्हटलं दुपारीच जाऊया आणि राजनंदिनीशी पण भेट होईल आणि राजश्रीचं पण भेट होईल. थोडा वेळ थांबेन, आज राहणार होते म्हणून मी संध्याकाळी निवांत जाणार होते. आणि इथे मम्मी सगळा बोजा जो आहे तो बांधून दिलेला आहे. याच्यामध्ये घेवड्या ज्या कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं आईने काढून ठेवल्या होत्या, याच्यामध्ये सगळं भुर्जी, त्याच्यानंतर दिवशी, त्याच्यानंतर गुलाबजामुन, त्याच्यानंतर मला मिळणारं तूप, ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आणि ते मम्मी इथं आवरायला लागले अजून काम. अजून मला माझ्या टॅबलेट घ्यायचे, कारण हेल्थ इश्यूज तरी आहेतच थोडे. आणि टॅबलेटचा खर्च म्हणजे आपल्याला असं वाटतं की बाकी काही नको, पण मेडिसिन्स तेवढं. आणि मी तरी गोळ्या ज्या खातात त्या पण त्याच्यामध्ये खूप वीक आहे आणि मला खूपच इरिटेट होतं गोळ्या खायचं म्हटलं. पण काय करणार, पर्याय नाही. शेवटी तब्येत चांगली राहायची असेल तर मेडिकेशन्स हे पाळलेच पाहिजे. तर ते आधी आवरते आणि मग आपण इथून निघूयात. चेंज वगैरे करायचं आहे मला, अजून तयार व्हायचं आहे. धावपळ आणि या सगळ्या गोष्टींमध्ये प्रत्येकाला मेडिसिन्सचा खर्च हा लागतोच. आणि मला तरी आता असं झालं की ह्या 2 वर्षामध्ये जास्त त्रास झाला सगळ्या गोष्टींचा. त्यामुळे मेडिसिन्स तर आहेच आणि दर महिन्याला आपला मेडिसिन्सचा खर्च इतका वाढतो की आपलं बजेट पूर्ण हलून जातं. सध्या रिसेंटली माझ्या मैत्रिणीने मला सांगितलं की तिचे मेडिकल एक्सपेन्सेस जे असतात तर ती कसे मॅनेज करते, ते ही झेनो हेल्थद्वारे. झेनो हे एक जेनेरिक मेडिसिन्स फोकस्ड हेल्थकेअर ब्रँड आहे, ज्याची स्थापना जी आहे ती 2017 मध्ये झाली आणि IIT बॉम्बेचा एक इनिशिएटिव्ह आहे. मी माझ्या डॉक्टर मैत्रिणीने त्याबद्दल विचारलं आणि तेव्हा मला वाटलं की अरे हे मला पहिल्यांदा अगोदर का माहीत नव्हतं की याद्वारे मी खूप सारे पैसे वाचवू शकले असते, कारण यातली गुणवत्ता आणि परिणामकारकता जी आहे ती नॉर्मल जे ब्रँड्स असतात त्यांच्यासारखीच असते. झेनो हेल्थमध्ये सर्व जेनेरिक्स हे भारत सरकार मान्यद्वारे प्राप्त आणि प्रचारित शीर्ष 5 उत्पादकांकडून प्राप्त केले जातात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि GMP प्रमाणित प्लांटमधून ते उत्पादन केलेले असतात, त्यामुळे ते गुणवत्तेची खात्री तर देतातच. आता नॉर्मली जे ब्रँडेड मेडिसिन्स असतात तर त्यांची जी कॉस्ट असते ती खूप जास्त असते, कारण का प्रमोशन्स मार्केटिंग याच्यावरती खूप खर्च गेला जातो आणि ऑब्व्हियसली त्यांची कॉस्टिंगही वाढते. पण झेनो हेल्थ केअर किंवा जे जेनेरिक मेडिसिन्स आहेत झेनो हेल्थमधून घेतलेले तर ते कसे त्यांची गुणवत्ता आणि परिणामकारकता जसं मी म्हटलं, त्याचे जे कंपोजिशन्स आणि साल्ट्स आहेत त्यांचं जे ब्रँडेड मेडिसिन्स जे आहेत त्यांच्याशी जर तुम्ही तुलना केली तर अगदी सारखेच असतात. त्यामुळे ते तुम्हाला परिणाम सुद्धा तसाच देतात आणि तुम्हाला ते अफोर्डेबल प्राइसमध्ये सुद्धा मिळून जातात. आता तुम्ही म्हणाल की झेनो हेल्थद्वारे जे जेनेरिक मेडिसिन्स मिळतात तर त्यांचे फक्त नॉर्मल कंडिशन्स हेल्थ कंडिशन्स जे असतात त्याच्यासाठीच असतात का, तर असं नाही. झेनो हेल्थद्वारे जे जेनेरिक्स मिळतात तर ते क्रोनिक डिसीज जसं की BP, थायरॉइड, त्याच्यानंतर कार्डियाक, डायबिटीज यासारखे जे कंडिशन आहेत त्याच्यासाठी सुद्धा जेनेरिक मेडिसिन तुम्हाला मिळतात इथे. तर मग झेनो हेल्थ तुम्हाला प्रोव्हाइड करतं हाय क्वालिटी जेनेरिक मेडिसिन्स, ज्यावरती तुम्ही 15% ते 80% सेव्ह करू शकता तुमचे पैसे. अशी सेव्हिंग तुम्हाला कुठेच मिळणार नाही. आणि नवीन वर्षाच्या ऑफर्समध्ये अतिरिक्त 30 रुपयांची बचत करण्यासाठी तुम्ही NY30 हा कोड यूज केला तर तुम्हाला अजून 30 रुपयांची सूट मिळून जाईल. डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळे डिटेल्स दिलेले आहेत, चेकआउट करायला विसरू नका. मग मंडळी, तुम्हाला जर वाटत असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या जवळच्या झेनो हेल्थ स्टोअरला भेट द्या. तिथे तुम्हाला सगळ्या प्रकारच्या औषधं अवेलेबल मिळतील. त्यानंतर औषधांचे अजून काही गोष्टी अवेलेबल आहेत. फार्मसीज तुमच्या हेल्थ विषयीच्या गरजा कंप्लीट करण्यासाठी तिथे अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर जवळच्या झेनो हेल्थकेअर स्टोअरमध्ये तुम्हाला होम डिलिव्हरी म्हणजे फ्री होम डिलिव्हरी सुद्धा मिळू शकते. मुंबईमध्ये यांचे 175+ स्टोअर्स आहेत. आणि ह्या गोष्टींची माहिती मिळण्यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी सुद्धा कन्सल्ट करू शकता. नक्कीच तुमच्या जवळच्या झेनो हेल्थ स्टोअरला भेट द्या आणि जसं मी माझे पैसे वाचवलेले आहेत तसेच तुम्ही देखील वाचू शकता. तर मग झेनो की सुनो, स्मार्ट बनो. ओके, चला आता मला बाकीची कामं आवरायची आहेत, म्हटलं ही गोष्ट तुमच्याशी शेअर करते आणि आपला ब्लॉग कंटिन्यू करूयात. आता
चल मी आता निघालेली आहे. मम्मी मला बाजारपेठेत सोडायला येते आणि 15 मिनिट उरलत बसला. ही आता काय करते काय माहिती. मम्मी चल वेळ झालाय. काय नको चल वेळ झाला का राहू दे तिथं गाडी चुकते. चल मला 15 मिनिटं उरलत फक्त. मग तास अजून थांबवायचं लागेल मला इथेच. ये लवकर वेळ झालाय. पुढे पुढे बसव जागा. पुढे बस. मॅम ही प्रधान मास्तरची बहीण थुरली हा मनीचं लेखा. जा काकींच्या इथे. तर मी पोहोचले आहे राजश्रीच्या फ्लॅटवरती. आई वाकड बघते. अगं बाई हसलं हसलं. ऐक हाय हसलं. असं पकड असं पकड असं पकड. तुला लाईट गेली. वा 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 वा. ओळखलं ओळखलं पिल्लू ना. कोण मी ओळखले. हात धुतो हात धुतो घेतो ना का पिल्लू माझे सोनी. या 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 हा या इक माझे डुम्या. डुमू माझ्या नाही तू. माऊ आहे माऊ माऊ आहे. अगं माझे डुमून ते. कुठे बघते रे कुठे बघते पिल्लू. डुम्या कुठे बघाले कुठे बघाले. राजनंदिनी आणि ही राजनंदिनीची माऊ. असली भारी रिॲक्शन दिली एंट्री केल्याबरोबर. मला वाटलं हे विसरलं असेल काय की. चुमचुम घातलं आमच्या बाळानं. एकदम माऊ सारखेच घातलं. मोठेच्या मोठे चुमचुम हाय की नाही. हाय नाही बाय. माऊचे पण चुमचुम मोठेच आहेत पायातले. चम 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 आहे ना. हप काय रिॲक्शन देत नाही ती. मूडवर आहे डिपेंड सगळं. आमच्या पिल्लूचे पैंजण हे पिल्लूच्या माऊचे पैंजण. सेम 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 सेम. माझ्याकडून फ्रॉम मोहिनी धनुताई. काय दिलंय माझं मोह आवरत नाही बघण्यासाठी. सो मी बघून तर आधीची जवळ ठेवून जाते. तिला काय चाललंय. तिला हे होईल त्रास होईल तिच्या डोळ्यांना. कसं आहे छान आहे की नाही.
ओके चला आता आम्ही निघतो मुंबईला जायसाठी. आम्हाला वाटलं 10:30ची बस आहे, मी निवांत बसले. 9:15 झाले तरी 9:45ची बस आहे. तर मग आता मुंबईमध्ये भेटू आपण. बाय बाय. पिलू बाय बाय. चकुनी माझं शोध ना. आता हसते कसला हसते हसते. बाय 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 बाय. चला येऊन पोहोचलेले आहेत आणि सर मला घ्यायला आलेले आहेत. खूप बोजा होता माझ्याकडे त्याच्यामुळे ते आलेले आहेत न्यायला मला. ईस्ट म्हटल्यानंतर कोणी यायलाच तयार नाहीत. 2 रिक्षा गेल्या मागापासून. हा चला तिकडे जाऊया चालत चालत. वॉकिंग पण होतंय. चला ठीक आहे लास्ट ट्राय करू आपण. मेट्रोचं काम सुरू आहे त्याच्यामुळे जरासं प्रॉब्लेम होता रिक्षा मिळायला सरळ. पर होप सो की मिळेल रिक्षा. लाल बहादूर शास्त्री मार्ग मिळालेली आहे आणि आता घरी जाते. आजचा जो व्हिडिओ आहे तो इथेच संपतो. आणि आज मला तयारी करायची आहे महालक्ष्मीच्या व्रताच्या उद्यापनाची जे उद्या आहे. तर आधी जाऊन आवरते आणि नंतर आजचा ब्लॉग जो आहे तो स्टार्ट. बाय बाय.